महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त मयूर पाटील यांच्यावर त्यांच्या कर्मचाऱ्यांनी गंभीर आरोप केले। भाजीवाल्यांकडून हप्ते घेणे, किराणा माल, मटण, चिकन, फळे मोफत घेणे यासारखे गैरवर्तन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। यासोबतच कर्मचारी उगले यांच्यावरही खोटे आरोप लावल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केलाय। या सर्व आरोपांमुळे मनपा अतिक्रमण विभाग वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। या प्रकरणावर विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांनी स्पष्टीकरण देत काही आरोप निराधार असल्याचं स्पष्ट केलंय। तरी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे। महानगरपालिकेत अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे प्रशासनातील नैतिकता आणि पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणती कारवाई केली जाणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले। संपूर्ण घटना अशी होती की 18/3/2025 रोजी श्री उगले हे ऑफिसमध्ये होते आणि 2 वाजेनंतर मला मयूर साहेबांचा फोन आला। ते म्हटले का बा उगले हे दारू पिलेले आहेत, ते शिवीगाळ करतात, ते तेवढं बघा। मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं जाते सर म्हटलं। मग मी आणि माझा शिपाई आम्ही दोघं जण त्यांच्या डिपार्टमेंटला गेलो। डिपार्टमेंटमध्ये बघितलं मी तर ते व्यवस्थित बसलेले होते, अजून 4-5 कर्मचारी त्यांचे बसलेले होते। मी त्यांना एवढं सांगते का हे सगळे गठ्ठे आहे ना तुम्ही व्यवस्थित लावा। त्यांच्या देखातच बोलणं झालेलं आहे, गठ्ठे व्यवस्थित लावा, आयुक्त कधी येतील, व्हिजिट मारतील। तर तुम्ही तर एवढे बोलले मला का ठीक आहे मॅडम, मी गठ्ठे वगैरे सगळे ठेवून देतो। पण त्यावेळेस ते व्यवस्थित बसलेले होते, ते कशी गाळ वगैरे काही करत नव्हते। नशाही केलेली नव्हती त्यांनी, आता नशा पण नव्हती केलेली, म्हणजे ते नॉर्मल बसलेले होते असं। आता मी काय समजू शकणार नाही नशे ते का काय, पण त्या दिवशी त्यांच्याकडे बघून असं काही वाटत। मयूर पाटील विभागीय अधिकारी जवळपास 2020 ते 24 पर्यंत होते आणि मी जवळपास 15 ते 16व्या सालापासून इथं विविध कर विभागात काम करतो। तर माझ्याकडे बाजार वसुलीचे कामकाज होते तेव्हा। आता 2 वर्षापासून बाजार वसुली वगैरे मी करत नाही, तरी ते वारंवार मला हप्त्यातून एकदा, कधी कधी 2दा, कधी कधी 3दा अशा प्रकारे भाजीपाल्याची मागणी करायचे, चिकन, मटन, मच्छी याची मागणी करायचे। त्याच्यानंतर 4 वर्ष तर हाच प्रकार चालू होता आणि त्यांना मी सांगायचो की सर मला तर पैसे काही भेटत नाही, तर मी कुठून आणणार? ते कुठूनही आण, मला नको सांगू, बाकीचं मला सांगायचं नाही, मी जे सांगितलं ते आणून द्यायचं। अशा प्रकारे दमबाजी करायचं, नाही केलं तू तर तुला नोटीस काढतो किंवा मग तुझा रिपोर्ट करतो, तुझी DE लावतो, अशा प्रकारे धमक्या द्यायची। त्या दिल्यानंतर मग जवळपास 4 वर्ष असे लोटल्यानंतर आता ते उपायुक्त म्हणून अतिक्रमणला राजीव गांधीला पण आहे आणि MTS विभाग पण त्यांच्याकडेच आहे, राष्ट्रीय फेरीवाला धोरण पण त्यांच्याकडेच आहे। ते असल्या कारणाने ते अजून पण इतक्या मोठ्या प्रमाणात मागणी करतात का तू हे आणून दे, तू मिरच्या आणून दे। दिवाळीचं पूर्ण फराळाचं जवळपास 2 गोण्या भरून प्रत्येक दिवाळीला 4 वर्षापासून दिलेलं आहे त्यांना। त्यांच्या त्या मंत्रालयातल्या आवर सचिव कदम मॅडम ह्या त्यांच्या कोण लागतात? त्यांच्या बहिणी वाटतं, त्यांच्या बहिणी आहेत का? म्हणजे त्यांना इथून रसद ते पुरवत होते, वसूल करून माझ्याकडनं घेऊन जायचे, ते घेऊन जायचे माझ्याकडनं। आणि त्याच्यानंतर दिनांक 18 आत्ताचं मंगळवारी दिनांक 18 तारखेला मी माझ्या ड्युटीवर असताना तर त्यांनी मॅडमला फोन करून विचारलं, म्हणजे सांगितलं त्यांनी मॅडमला, विभागीय अधिकारी बैरागी मॅडमला, का म्हणे विविध कर विभागाची वसुली कमी आहे म्हणे, 2% गाड्यांची वसुली आणि त्यांना नोटिसा काढा। म्हटलं ठीक आहे मॅडम, नोटिसांचं ठीक आहे, पण मग त्यांनी असं पर्सनली माझं नाव घेऊन सांगितलं का उगलेंची DE मी लावणार आहे म्हणे। पण DE लावण्याचं कारण तर पाहिजे ना, काही कारण नसताना तुम्ही माझी DE कशाबद्दल लावू शकता? तर ठीक आहे, मग मी माझ्या ऑफिसमध्ये जाऊन बसलो। जाऊन बसल्यानंतर बैरागी मॅडमला त्यांचा फोन आला वाटतं का उगले
पिऊन दारू पिलेले आणि मला शिवीगाळ करताय भाऊ असं. तर मॅडमनी प्रत्यक्ष येऊन तिथं चौकशी केली. आम्ही आमचं काम करत होतो, टेबलवर कामचं चालू होतं, आमचे कर्मचारी ऑफिसमध्ये बसलेले होते. तर आता त्यांना त्यांच्यावर एवढा दबाव आणला साहेबांनी का मॅडम इथं अक्षरशः रडल्यात. रडल्यानंतर मग पत्रकार वगैरे आली इथं, त्यांनी बघितलं का कोणीतरी सांगितलं असेल त्यांना. हा बाहेर बातमी पसरली. मग मी इथंच होतो. ते पत्रकार अचानक मध्ये आले. ते म्हणे उगले साहेब काय झालं असं तसं. मग म्हटलं बाबा असा असा त्रास आहे. आता साहेबांनी सांगितलं मॅडमला का यांची हे करा, मेडिकल करा, हे करा, ते करा. म्हणे का बरं? अहो म्हटलं 4 वर्षापासून हे माझ्याकडे भाजीपाला मागतं, हप्ते 10,000 20,000 रुपयाची मागणी करतात. त्याच्यानंतर चिकन बोंबील मासे हे मागतं म्हटलं, आणि मी नाही देते. आता माझ्याकडं नाहीचे काही, तर मी कुठून देणार? तर मग ते म्हणे बोला म्हणे मग तुम्हाला काय म्हणायचंय. तर मग मी त्याप्रमाणे बोललो का ते माझ्याकडे अशा अशा प्रकारची मागणी करतात, मी देत नाही. तर त्यांनी मॅडमला फोन करून सांगितलं की मी उगलींची डी लावतोय. मी तर त्यांना अगोदर पण बोललेलो आहे की माझी बदली करून टाका साहेब, पण ते बदली नाही करणार तुझी, मी तुझा कार्यक्रमच लावला, अशा पद्धतीची भाषा वापरायची. त्याच्यानंतर नोटीस काढायचे, बिगर कामाना धंद्याची नोटीस काढायची काही कारण नसताना. आणि आपण म्हटलो का साहेब का हो साहेब नोटीस काढली, झाले रे तुला काय करायचंय, मी आहे ना इथं बसून. माणसं होते कोणीतरी 20 ते 25 जण होते ते. अच्छा. हो. आपल्या महापालिकेचं नाही, महापालिकेचं कोणी नव्हतं. अच्छा. गुंड त्यांनी बाहेरचे. पर्सनल बोलवलेलं गुंड होतं. बोलवलं होतं म्हणजे थोडक्यात. थोडक्यात म्हणजे आता ते मला नाही सांगता येणार, पण गुंडागर्दी सारखीच. हां. तर मग त्यांनी माझ्यावर बरेच दबाव टाकले. म्हटलं साहेब माझं जर चुकलेलं असेल तर मी माघार घ्यायला तयार आहे. पण त्यांनी इतका प्रचंड दबाव टाकला माझ्यावर. आणि साहेब मला तिथं बोलले का म्हणे समज तुझी मेडिकल जरी केली, तू त्याच्यात दारू पिलेला आढळला नाही तरी मी पैसे देऊन तुझा पॉझिटिव्ह रिपोर्ट आणून म्हणे. अच्छा. एवढे सुद्धा बोलले मला. पोलिसांनी तयारी केलेली होती. म्हणजे एवढी तुमचा तयारी केलेली होती. काही दोष नसताना तुमच्यावर दबाव टाकून पुरेपूरपणे तुम्हाला माघारी घ्यायला लावलं हां. आणि त्या ठिकाणी दबाव यंत्रणेचा वापर केला. त्याचबरोबर कुठे त्यांचे लागेबांधे मंत्रालयापर्यंत हे सगळे तुम्हाला त्यांनी धमकी दिली. त्याच्यावर धमकी दिली थोडक्यात. निश्चितपणे मेडिकलला गेले ते मग मग मेडिकल केली ती. त्याच्यानंतर काही आढळलं नाही तुमचं. नाही, मी घेतलेलीच नव्हती तर कसं काय आलं नव्हतं. मग आता तुमची भूमिका काय राहणार आहे? माझी माघारीची भूमिका नाहीच आहे ना. मी माघार घेतली असं काही नाही. माझ्यावर दबाव टाकला गेलेला आहे, त्याच्यामुळं मी माघार घेतली. म्हणजे दबावामुळे माघार घेतली, पण तुम्ही तुमच्या भूमिकेवर माझ्या ठाम आहे. भूमिकेवर ठाम आहे. निश्चितच असं काही नाही. तुम्हाला सगळे पत्रकारांची साथ आहे आणि त्यामुळे पत्रकारांची साथ म्हणजे आता जे खरं असेल तेच ते पत्रकार छापणार ना. ते काय खोटं थोडी छापणार. ज्या दिवशी हे जर दारू पिलेला असेल तर पोलिसांनी त्यांना तिथंच त्याच्यावर कारवाई केली. आणि इथंच मला धरलं असतं ना, लगेच दारू पिलेलं असतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.